नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. नीरा देवघर धरणाचा विसर्ग संतप्त शेतकऱ्यांनी केला बंद. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी ग्रामस्थ आक्रमक. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 4000 फुटावरून पाणी आणून दुष्काळी गावात फिरवली मिरचीची शेती. नायफळ येथील आदिवासी तरुणाचे जिद्दीचे कौतुक. झेंडूच्या फुलांनी शेतकऱ्याच्या जीवनात दरवळला सुगंध. कारल्यातून मिळवला मधुर फायदा. दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन बंधूंनी पारगाव येथील शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून पिकवले सोने. बिरोबावाडीच्या भगव्या डाळिंबाचा नेपाळ बांगलादेशात गोडवा. उसाला फाटा दिला आणि पपईने दिला आधार. वाणेवाडी तालुका बारामती येथील दिग्विजय जगताप यांची पपई शेती. चॅनलला जर नवीन असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वादळी पावसाने शहरात दानादान. ताशी 27 किलोमीटर वेगाने वाहिले वारे. झाडे उन्मळून पडली. विजेची तारा तुटल्याने बत्ती गुल. संभाजीनगर मधील स्थिती. नाशिकने पळवले गंगापूर. वैजापूरचे हक्काचे पाणी. नांदूर माध्यमेश्वर अधिकाऱ्यांच्या पत्राला कडाने टाकले अडगळीत. मुद्रांकाचा तुटवडा. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प. वैजापुरात काळा बाजार वाढला. नागरिकांची होते गैरसोय. ₹140 विद्यार्थ्यांना मोफत शिलाई मशीनचे वाटप. तुलसी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. बीड जिल्हा. तुमचा जिल्हा नक्की कळवा. हळदीला भाववाढीची झळाळी. 17,000चा भाव. अवकाळी पावसामुळे मार्केटात आवक मंदावली. सोयाबीनची भावकोंडी कायम. वाढत्या उन्हामुळे पशुधनाला उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता. पशुधनाची काळजी घ्या. पशुवैद्यकीय केंद्राचे आवाहन. अवकाळी पाठ सोडेना. हळद उत्पादकांची तारांबळ. अवकाळीने वाढवली शेतकऱ्यांची धाकधूक. वादळी वाऱ्यामुळे सौर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. सौर पंप उडून फुटल्या प्लेट. वादळामुळे खुराड्यावर पत्रे उडाली. शेलूत 1,200 कोंबड्या दगावल्या. बाजारात टोमॅटोचे दर घसरले. वाहतुकीचा खर्चही निघेना. तोडणी खर्च परवडेना. चाकूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात.